त्र्यंबकेश्वर तालुक्यातील केंद्र शाळा तोरंगण पैकी नांदगाव कोहळी वैतागवाडी तसेच तोरंगण पैकी मेटकावरा जिल्हा परिषद शाळा आणि पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चिंचुतारा जिल्हा परिषद शाळा अशा गावांमध्ये शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये मंडळ सदस्य श्री अशोक खांबाईत रिटायर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प नाशिक, श्री दत्तात्रय जाधव रिटायर कार्यालयीन अध्यक्ष आदिवासी विकास विभाग नाशिक, श्री शंकर जाधव रिटायर बँक अधिकारी नाशिक, सौ उषा जाधव निवृत्त शिक्षिका महापालिका नाशिक, सौ पुष्पा जाधव माजी उपशिक्षिका आदिवासी विभाग नाशिक, सौ देवकाबाई खंबाईत निवृत्त अधिकारी, उपाध्यक्ष श्री जोपळे साहेब निवृत्त अधिकारी आदिवासी विभाग नाशिक, तसेच नांदगाव कोहळी वैतागवाडी गावचे ग्रामस्थ सोमनाथ खुरकुडे, रामदास राऊतमाळे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, मेटकावरा गावचे ग्रामस्थ सोमा पांडू कावरे आणि महिला मंडळ जिल्हा परिषद शाळा मेटकावरा शिक्षक वृंद, चिंचुतारा गावचे ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद अशा प्रकारे या 3 गावांना इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच ही संस्था आदिवासी भागामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर आणून शिबिरे घेत असते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असते। कार्तिक स्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडळ या संस्थेतर्फे आम्ही संस्थेचे सर्व सदस्य आपणापुढे हजर आहोत। कार्तिक स्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडळ ही संस्था कोणतं काम करते त्याचं थोडक्यात विश्लेषण म्हणजे असं विवाहपूर्व नाव नोंदणी हा एक उपक्रम आहे। नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो या संस्थेतर्फे। दुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं या संस्थेकडून। तसंच आरोग्य शिबिरे सुद्धा या संस्थेतर्फे भरवली जातात। आता या ठिकाणी ग्रामस्थांची उपस्थिती फारच कमी असल्यामुळे जास्त सविस्तर काही या विषयावर बोलता येणार नाही। आपणा पुढे जे शैक्षणिक साहित्य एवढं तुम्हाला दिसत आहे त्याचं वाटप या कार्यक्रमाचे जे प्रमुख उपस्थित अध्यक्ष आहेत सुरुवातीला त्यांच्या हस्ते या साहित्याचं वाटप होईल असं मी त्यांना विनंती करतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।